वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली। आज रविवार आणि खरंच खूपच स्पेशल होता, कारण आज आम्ही निघालो होतो कंदाच्या फंक्शनला। अक्षयच्या मावस भावाचं फंक्शन होतं। सकाळपासूनच घरात वेगळी लगबग होती। मी पटकन तयार झाले आणि नेहमीप्रमाणे अक्षयनी लेट केलं, पण शेवटी आम्ही दोघं निघालो। गाडीत पेट्रोल टाकून प्रवास सुरू केला। खरं सांगते, प्रवास निघताना मनात एक्साइटमेंट वेगळीच होती। नशिबाने पाऊस नव्हता, नाहीतर सगळीच तयारी पाण्यात गेली असती। रस्त्यात भूक लागली म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो। अक्षयने पोहे खाल्ले आणि मी लोणी स्पंज। सकाळच्या प्रवासात मिळालेला हा छोटा नाश्ता खूप भारी वाटला। त्यानंतर आम्ही मामाकडे पोहोचलो। ताईंचं त्यांचं शूट चाललेलं। पाहुणे यायला थोडा वेळ होता, म्हणून आम्ही दोघं फ्रेश होऊन रेडी झालो। खरं सांगते, माझ्यासाठी ही एक वेगळी प्रोसेस, कारण माझ्या पप्पाकडे अशी पद्धत नाही। मला हे सगळं पहिल्यांदा अनुभवायला मिळालं आणि ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं। लगेच मुलीवाले आले। आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं वेलकम केलं। पाणी दिलं, मग अरेंजमेंट प्रमाणे बसवलं। थोड्याच वेळात चहा सर्व केला होता। त्यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू होतं, कारण काय, आज नवीन नातं जुळणार होतं। घरातल्या प्रत्येकाला आनंद होता। खालच्या मजल्यावर मोठ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या। आम्ही मात्र वर दुसऱ्या मजल्यावर माझ्या 4 नंदेसोबत मस्त चिल करत बसलो होतो। खालून वर गप्पांचा आवाज येत होता आणि वर आमचा दंगामस्ती चालू होता। 2 पिढ्यांचा फरक तिथे अगदी दिसत होता। आता तर खरी फंक्शनची सुरुवात झालेली। मुलाला गंध लावला, टॉवेल टाकला, हातात नारळ कपडे ठेवले, पाहुण्यांची ओळख झाली। हे सगळं आम्ही वरच्या जिन्यावर बघत होतो। एकदम रॉयल ऑडियन्स सारखं वाटत होतं आम्हाला। यानंतर एंगेजमेंट व लग्नाची डेट अनाउन्स झाली। तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव शुभम व श्रीयुत लक्ष्मणराजे काटेकर, राहणार कराड, जिल्हा सातारा, हल्ली मुक्काम सारसनगर, अहिल्यानगर यांची कन्या कुमारी संपदा या उभयंतांचा विवाह ठरला असून त्यानिमित्त टिळ्याचा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांची आभार। तसेच या दोघांचा साखरपुडा व हळद समारंभ दिनांक 24/11/2025 आणि लग्न सोहळा दिनांक 25/11/2025 रोजी संपन्न होईल। तरी आपणास आमंत्रण येईलच, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। मग फिमेल गेस्टना साड्या देण्यात आल्या आणि घरच्या माणसांना टॉवेल व टोपी देण्यात आली। एकदम पारंपरिक आणि छान पद्धतीने कार्यक्रम पार पडू लागला। मग आली मुलगी। मुलीची सगळ्यांशी ओळख करून दिली। हसतमुख वातावरणात मोठ्या गप्पा सुरू झाल्या। नंतर आमचा शुभम दादा सुद्धा आला। शुभम दादा तर मात्र इतका शाय करत होता, विचारू नका, कारण सतत नवीन लोक भेटत होते आणि आम्ही वरून सगळं बघत होतो व हसत होतो। मग आली फोटोशूटची वेळ। मुलगा मुलगी दोघेही खूप लाजत होते, बट क्यूट कपल दिसत होतं। त्यांना बघायची मज्जाच वेगळी। तिकडे त्यांचं फोटोशूट चालू होतं आणि इकडे माझ्या नवऱ्याचं म्हणजे अक्षयचं सेपरेटली फोटोशूट करायची इच्छा होत होती। तसं नाही रे, अरे तू बघ माझ्या हा दादा शिकवतो आपल्याला, पण तुमच्यासारखं नाही होणार रे। हे तसं करून टाकू करा ना। शेवटी मीही त्याच्यासोबत आणि फॅमिली सोबत काही फोटोज काढले। तेवढ्यात जेवणाची वेळ झाली। पाहुण्यांना आधी बसवलं, तोपर्यंत आम्ही सगळे माझ्या नंदा, देवर, भाची आणि दादा मिळून मस्त गप्पा मारत होतो। आणि भाचीने तर घरातली संपूर्ण हवा हलकी गेली होती। तिचे खेळ, तिचा खट्टाळपणा खूपच गोड वाटत होता। गेस्ट जेवून झाल्यावर आम्ही खाली गेलो। जेवायला मेन्यू खरंच खूप टेस्टी होता। खरं सांगते, अशा वेळी खाल्लेलं जेवण अगदी खास वाटलं। आमचा फॅमिली लंच मस्त झाला। जेवण झालं, फंक्शन संपलं, गेस्ट गेले, गप्पा केल्या, मग आली घरी जायची वेळ। सर्वात आधी मोठ्या ताईला बाय केलं। आमच्या भाचीला तर मात्र सोडताना खूप अवघड वाटत होतं, पण काय करणार, शेवटी जायचंच ना। सगळे पाहुणे निघून गेल्यावर आमच्या घरात अजून एक सरप्राईज होतं, रक्षाबंधन। सगळ्यांनी मिळून राख्या बांधल्या, खूप दंगा मस्ती केली। खरंच त्या क्षणी वाटलं, परिवारांनी एकत्र आलेलं असलं की छोटासा रविवार किती मोठा फेस्टिवल होतो।
घरात नुसता गोंधळ रक्षाबंधनही झालं, गिफ्टही देण्यात आलं. शेवटी शुभमदादांनी मामींना सप्रेम भेटसुद्धा दिली पैशाची आणि आम्ही सगळेसुद्धा निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब